बाप न बोलता सगळं सांगणारा आधार म्हणजे आपला बाप असतो. जो कमी बोलतो, मनात खूप काही साठवून ठेवतो, त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. बाप म्हणजे घराचा कणा असतो, जो स्वतःच्या इच्छा, स्वप्न बाजूला ठेवून आपल्या लेकरांसाठी आयुष्य झोकून देतो, त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. लहानपणी आपल्याला बापाची भीती वाटते, वडिलांची भीती वाटते, त्यांचा राग, त्यांची कडक शिस्त आपल्याला कठोर वाटत असते. पण जसं जसं आपण मोठं होतो, तसं तसं समजायला लागतं की त्या रागामागे फक्त आपल्यासाठीची काळजी होती. बाप कधीच तुमच्यावर प्रेम करतो असं उद्धटपणे किंवा उघडपणे बोलत नाही, पण आपल्या प्रत्येक गरजेच्या वेळी तो शांतपणे आपल्या पाठीशी उभा राहतो. त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. स्वतःचे कष्ट, दुःख, अपमान सगळं सहन करून तो आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी त्याच्या घामाच्या थेंबा थेंबाचं पाणी करत असतो. त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. कारण त्याच्याकडून एकच अपेक्षा असते की आपल्या मुलाच्या स्वप्नात त्याची पूर्ण पूर्तता दडलेली असते, पूर्ण पूर्तता दडलेली असते. बाप म्हणजे तो व्यक्ती जो स्वतःच्या घामात बाप म्हणजे तो व्यक्ती जो स्वतःच्या पायात चप्पल नसली तरी मुलांच्या पायात चांगली चप्पल असावी याची काळजी घेतो. याचं नाव बाप असतं, याचं नाव बाप असतं. स्वतः उपाशी राहूनही आपल्या लेकरांना पोटभर जेवू घालतो. आयुष्यात जेव्हा आपण अडकतो, तेव्हा आपल्याला उभं करायला राहायला शिकवतो. त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. आणि जेव्हा आपण यशस्वी होतो, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आपल्या वडिलांना, आपल्या बापालाच होत असतो. हेही तेवढंच निश्चित आहे. स्वतः फाटके कपडे वापरेल, पण आपल्या मुलांना, आपल्या मुलीला कधीच काही कमी पडून देत नाही. स्वतः तुटलेली चप्पल घालेल, पण त्याला माहितीये जर मी नवीन चप्पल घेत बसलो तर माझ्या मुलाला चांगला बूट किंवा मुलीला चांगली सँडल घ्यायचं आहे हे त्याला माहिती असतं. त्यामुळे तो तुटलेली चप्पल शिवून शिवून पुन्हा तोच वापरतो. तो आपला बापच असतो. आपल्या बापाची आपल्याला खरी परिस्थिती जर पाहायची असेल, तर एकदा संध्याकाळी निवांत झोपलेल्या वेळी त्याच्या अंगावरचं फाटकं बनियन पहा. त्या फाटक्या बनियनची भोकं तुम्हाला आपल्या बापाची खरी परिस्थिती ओळखून देते किंवा परिस्थितीची अवस्था सांगते. जो स्वतःची स्वप्न विसरतो आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पण आपल्या मुलांना मात्र सर्व काही देतो, त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. कारण त्याचं सुख म्हणजे त्याच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, त्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. बाप कधीच आपल्या डोळ्यात अश्रू दाखवत नाही. तो आतून कितीही तुटलेला असला तरी बाहेरून नेहमी खंबीर असतो. कारण त्याला माहिती असतं जर तोच ढासळला तर आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा कणा ढासळेल. त्याच्या हातावरच्या रेषा म्हणजे त्याचं कष्ट असतं आणि त्याच्या कपाळावरचा घाम म्हणजे त्याची जबाबदारी असते. पण दुर्दैवाने आपल्याला आपल्या बापाचं खरं मोल तेव्हा कळतं जेव्हा तो आपल्या सोबत नसतो, जेव्हा तो आपल्या सोबत नसतो. बाप कधीच मोठ्या शब्दात प्रेम व्यक्त करत नाही.
ज्या घरात बाप असतो त्या घरामध्ये वाकड्या नजरेने कोणाची पाहण्याची हिंमत होत नाही, कारण त्या घरात कोणत्याही अवस्थेत असू द्या, त्या घरात बाप जिवंत असतो. पण एकदा बाप निघून गेला, एकदा बाप नावाचा माणूस निघून गेला, वडील नावाचा माणूस निघून गेला ना, तुम्ही कितीही मोठं झालात तरी तुमच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकायला तो बाप नसतो. तेव्हा त्या बापाची किंमत कळते, त्या बापाचे महत्व समजते. आणि एक दिवस आपला बाप आपल्याला कायमचा सोडून जातो ना, तेव्हा समजतं घरातला नेमका आधार कोण होता. आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्या पाठीशी शांतपणे कोण उभा होता, तर तो आपला बाप उभा होता. तो आज आपल्यामध्ये नसतो. पण त्याच्या आठवणी, त्याचे संस्कार, त्याचे प्रेम, त्यांना आयुष्यभर आपल्याला दिलेली माया, हे सगळं आपल्याला आयुष्यभर आपल्या बरोबर राहणार असतं. बाप, आपले वडील शरीराने जरी मरत असतील, शरीराने जरी आपल्या बरोबर नसतील, तर ते त्यांच्या आठवणीमध्ये, त्यांच्या विचाराने, त्यांनी आपल्यावर आयुष्यभर केलेली माया आणि आपल्यावर केलेले संस्कार, यामुळं प्रत्येक वेळेस ते आपल्या सोबत असतात. आशीर्वाद रूपी ते आपल्या बरोबर असतात. उदाहरण द्यायचं झालं तर खूप उदाहरण देता येते. एका सासरच्या मुलीला त्रास जास्त होत होता, म्हणून कुणाकडून तरी एका बापाला निरोप मिळाला. संध्याकाळची वेळ होती, बाप ढसाढसा रडला, रात्रभर झोपला नाही. सकाळी उजेडाच्या अगोदर त्या मुलीच्या घरी गेला. मुलीला डोळ्यांनी पाहिलं पण काहीच बोलला नाही. का? कारण त्याला माहिती होतं, जर मी काय बोललो तर आपल्या मुलीला अजून देखील सासरवास वाढेल, अजून देखील त्रास होईल. ज्या मुलांना, जी मुलं मुली किंवा जी मुलगी लग्न होऊन बाहेर गेली ना आपल्या सासरी, त्यांना एक नेहमी सांगतो मी, एकदा माहेरी गेल्यावर किंवा जे मुलं बाहेर आहेत त्यांनी एकदा गावाला आपल्या बापासमोर गेल्यावर, आपल्या वडिलांच्या समोर गेल्यावर एकदा त्यांना घट्ट मिठी मारा. ज्या मिठीची ताकद ज्यांना बाप नाही ना त्याला जास्त समजेल, पण ज्याला वडील आहेत, ज्याला अजून बाप ज्याचा जिवंत आहे, त्यांनी एकदा घट्ट मिठी मारा. तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा आनंद किंवा तुमच्या बापाला, तुमच्या वडिलांना त्याच्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही. स्वतः उपाशी राहून आपली परिस्थिती बेताची आहे, रोजगाराने जाऊन लहान मुलं, बायका, पोरं यांना मोठं करणारा देखील एक बाप असतो. घरची परिस्थिती बेताची असते, कठीण असते, पैसे कमी असतात, पण बाप मात्र आयुष्यभर मुलांच्या हातात कधीच काही कमी पडून देत नाही. संध्याकाळी जेवताना बाप अपुऱ्या पोटी झोपतो, स्वतः भूक नाही असे म्हणतो, थोडी भूक कमी करून उपाशी झोपतो, पण नंतर आपल्याला समजतं ते आपल्यासाठी उपाशी राहत होता, कारण त्याचं नाव बाप होतं. रात्रभर काळजी करणारा सुद्धा आपला बाप असतो. एकदा मुलगा, एखादी मुलगी रात्री जर उशिरा घरी आली किंवा घरामध्ये नसेल, तर रात्रभर नजर राखणारा तो बाप असतो. तो झोपत नाही, मुलाच्या किंवा मुलीची वाट पाहत असतो, कारण त्याचं एकच प्रश्नाचं उत्तर त्याला हवं असतं, तू इतका वेळ कुठे होतास? मुलांनो, तुम्हाला कदाचित उद्धटपणे वाटेल, आपला बाप आपल्याला काय विचारतो, तू कुठे होतास? कारण त्याला या उत्तराचं, या प्रश्नाचं उत्तर त्याला जाणून घ्यायचं असतं. म्हणून तुमचा बाप तुमच्या बरोबर, तुमच्यासाठी, तुमची वाट पाहत दरवाजाकडे एकटक लावून रात्रभर किंवा तुम्ही घरी येईपर्यंत वाट पाहत असतो. दिवसभर काम करून बाप घरी येतो, पण एखाद्या मुलानं, एखाद्या मुलीनं कुठलंही काम सांगून द्या, दिवसभराचा थकवा कधी न सांगणारा तो बाप असतो.
कुठल्याही कामाला, कुठलंही काम तुम्ही सांगितलं तरी तो घराबाहेर पडतो आणि ते काम पूर्ण करून येतो. कारण त्याच्या दिवसभराचा थकवा मुलानं किंवा मुलीने सांगितलेल्या कामाच्या समाधानामध्ये त्याचा दिवसभराचा थकवा जात असतो. कित्येक मुलांना मुलींना कॉलेजला जाताना तो अँड्रॉइडचा फोन घेऊन देतो, पण स्वतः मात्र साधा फोन वापरतो. त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. घरात सगळे झोपलेले असतात, सगळे गाढ झोपी जातात, पण बाप मात्र रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत असतो. कारण त्याच्यावर घराचं कर्ज, मुलीच्या लग्नाची जबाबदारी, कुटुंबाचं भविष्य याची काळजी करणारा आपला फक्त बाप असतो, आपला फक्त बाप असतो. बापावर कितीही संकट आलं, कितीही जबाबदारी मोठी असली तरी तो संध्याकाळी झोपल्यावर दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर हसू दाखवतो. कारण त्याला माहित असतं, माझ्या चेहऱ्यावरच हसूच हेच माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाबाळांना सगळ्यात मोठी ताकद देत असतं. मुली असतं जी उन्हात उभी राहते आणि आपल्यावर कधीच ऊन पडून देत नाही, त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. ज्यांना वडील नाहीत ना, त्यांनी लक्ष देऊ नाही का? बाप. आज खूप काही सांगायचंय बाबा तुम्हाला, पण तुम्हीच नाही आहात ऐकायला, तुम्हीच नाहीत ऐकायला. घरात सगळं तसंच आहे, तुमची जागा, तुमचे फोटो, तुमच्या आठवणी, पण एकच गोष्ट बदलली, ती म्हणजे बाबा आज तुम्हीच नाहीत सर्व काही ऐकायला, तुम्हीच नाहीत सर्व काही ऐकायला. तुम्ही असताना जाणवलंच नाही की तुम्ही खूप मोठा आधार होता. आज प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत ती उणीव भासवते. अरे बाबा, तेच मला आठवतंय, तेच मला आठवते. तुम्ही रागावलात, तुम्ही ओरडलात, तेव्हा वाटायचं किती कडक आहेत माझे बाबा, पण त्याचं महत्व आज कळतंय बाबा, त्याचं महत्व आज कळतंय बाबा. त्या रागामागे किती प्रेम होतं. आज कुणीतरी ओरडलं तरी तुमच्यासारखी काळजी जाणवत नाही बाबा, तुमच्यासारखी काळजी जाणवत नाही बाबा. कुणी समजायचं झालं तरी तुमच्यासारखा आधार मिळत नाही बाबा, तुमच्यासारखा आधार मिळत नाही बाबा. आज खूप काही मिळाले आयुष्यात, पण तुम्ही नाही आहात हेच पाहिला. पण यश पाहून तुमचा हसणारा तो चेहरा आज खूप मिस करतोय बाबा, आज खूप मिस करतोय बाबा. बाबा एकदा तरी परत या ना, बाबा एकदा तरी परत या ना. फक्त एकदा तुमच्याशी मन मोकळं बोलायचंय, तुमच्या कुशीत डोकं ठेवून रडायचंय बाबा. आज तुमच्या फोटोसमोर उभा राहून फक्त डोळ्यात पाणी येतंय बाबा, डोळ्यात पाणी येतंय बाबा. आणि मनात एकच प्रश्न येतो, ए परमेश्वरा, माझ्या बाबांना काय एवढ्या लवकर घेऊन गेलास रे बाबा, काय एवढ्या लवकर घेऊन गेलास. त्यामुळे सर्वांनी आपले आईवडील आहे तोपर्यंत त्यांची मनापासून सेवा करा. आपल्या वडिलांचं काही करता आलं नाही तरी चालेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चार माणसामध्ये, समाजामध्ये आपल्या वडिलांची मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य करू नका, कोणतंही कृत्य करू नका. हात जोडून विनंती करतो. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, बाप म्हणजे देवाचं दुसरं रूप असतं, जो स्वतः आपल्यासाठी आयुष्य खर्च करत असतो. तो आपल्या लेकरांचं आयुष्य बघण्यातच आपलं स्वतःचं आयुष्य खर्च करत असतो. त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. रामकृष्ण.